या प्रकरणी कडक कारवाई केल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या देखील या प्रकरणी प्रतिक्रिया आल्या। त्या प्रतिक्रिया पाहूया। नेस्कोमध्ये जी काही घटना घडलेली आहे, अर्थातच गांभीर्याने आम्ही हा विषय घेतला आहे। आतापर्यंत आपण जे आयोजक होते त्यांच्यावरती देखील आपण कारवाई केलेली आहे। अजूनपर्यंत 5 जणांवरती आपण ही कारवाई केलेली आहे आणि अजूनही आपण पुढच्या देखील कारवाई आपण चालू करत आहोत आणि ते चालू आहेत। एकंदरीत त्यांना ते ड्रग्स कुठून उपलब्ध झाले, त्या व्यक्तीला देखील आपण म्हणजे जो त्यांचा सप्लायर होता त्याला देखील आपण अटक केलेली आहे, त्याच्यावर देखील आपण कारवाई केली आहे। ह्याच्या शेवटी साखळीपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि जोपर्यंत शेवटची व्यक्ती अटकेत येत नाही किंवा जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत ही कारवाई अशीच चालू राहील। की आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार। हे प्रकारे चाललेले आहेत आणि मला वाटतं त्याच्याच बळी हे कालचे 2 जण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं यावर खूप कठोर कारवाई अशा लोकांवर जे सगळे ड्रग्सचं सप्लाय करतायत त्यांच्यावर केली पाहिजे। ते वेगवेगळ्या पद्धतीने तरुणांना त्या ठिकाणी व्यसनाकडे ओढून नेत आहेत, अशा लोकांवरही केली पाहिजे, ही केली पाहिजे। अन्यथा आमची ही सगळी तरुण पिढी अशी जर व्यसनाधीन होत चालली तर मला वाटतं ते देशापुढचे मोठं संकट आहे, मला असं वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।